नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फायनान्शियल प्लॅनिंग करताना कुठले घटक लक्षात घ्यावेत. मिळालेल्या पैशांचं योग्य व्यवस्थापन आणि नियोजन करण्याची प्रक्रिया म्हणजेच आर्थिक नियोजन किंवा फायनान्शियल प्लॅनिंग. म्हणजे तुम्हाला ज्या कुठल्या स्रोतातून ज्या कुठल्या पद्धतीने नियमित पैसे मिळतात त्यातील आवश्यक तेवढे पैसे खर्च करून उरलेल्या पैशांचं योग्य प्रकारे नियोजन करणं, प्लॅनिंग करणं, ते इन्व्हेस्ट करणं आणि त्यातनं परतावा किंवा रिटर्न्स मिळवणं आणि भविष्याकरता बेगमी करणं, ही सगळी प्रोसेस म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग. हे आपण अगोदर पण पाहिलेलं आहे. आता प्रश्न असा येतो, हे फायनान्शियल प्लॅनिंग करताना कुठले घटक लक्षात घ्यावेत. सुमारे 5 प्रकारचे घटक लक्षात घ्यायचे असतात आणि प्रत्येक घटकामध्ये किमान 7-8-10 पॉईंट्स हे आहेतच. म्हणजे असे साधारणतः 70-80 मुद्दे लक्षात घेतल्यानंतर फायनान्शियल प्लॅनिंग योग्य प्रकारे होतं. आता फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये पहिला घटक कुठला येतो? टाईम होरायझन अँड गोल्स. म्हणजे क्षितिज. आपल्या इन्व्हेस्टमेंटचं क्षितिज काय आहे? क्षितिज आपल्याला सगळ्यांना समजतं, होरायझन. तसं किती वर्ष माझ्या हातामध्ये आहेत माझ्या निवृत्तीला किंवा एकंदरीतच आत्ताचं माझं आयुष्य आणि अपेक्षित असलेलं आयुष्य, म्हणजे आत्ता माझं वय किती आणि साधारणतः किती वर्ष मी जिवंत असेन, हा पुढचा अंदाज. थोडक्यात मला किती वर्ष आर्थिक गरज लागेल याचा एकदा आकडा कळला, अंदाज आला. आता तुम्ही म्हणाल किती वर्ष जगायचं आहे हे कसं कळणार? त्यामुळे अगदी 80-90 वर्षापर्यंत, 100 वर्षापर्यंत जरी विचार केला तरी ह्या पुढच्या सगळ्या वर्षांकरता किती पैसे लागतील याचं कॅल्क्युलेशन करावं लागतं. तेवढे पैसे आपल्याला गुंतवावे लागतात. त्याला म्हणायचं होरायझन अँड गोल्स. मग हे होरायझन ठरवताना, क्षितिज ठरवताना, उद्दिष्ट ठरवताना पहिला मुद्दा काय येतो? तर व्हॉट आर द इंडिव्हिज्युअल गोल्स. म्हणजे प्रत्येक व्यक्तीची आर्थिक उद्दिष्ट ही वेगळी असतात. एक्स माणसाला जी गरज वाटते ती वाय माणसाला वाटेल असं नाही. त्यामुळे व्यक्तीनुसार म्हणजे पर्सन टू पर्सन ही फायनान्शियल गोल्स बदलतात. पुढचा मुद्दा येतो टाईम पिरियड रिक्वायर्ड टू अचीव द गोल्स. म्हणजे आज जर फायनान्शियल प्लॅनिंग सुरू केलं तर आवश्यक असलेले पैसे साठवण्यासाठी किती वर्ष लागतील किंवा माझ्या हातामध्ये किती वर्ष आहेत आणि किती इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर त्या फायनान्शियल उद्दिष्टापर्यंत मी जाऊ शकतो, तो म्हणजे टाईम पिरियड रिक्वायर्ड टू अचीव द गोल्स. पुढचा मुद्दा येतो शॉर्ट टर्म गोल्स टू बी अचीव्ड विदिन अ इयर. म्हणजे साधारणतः वर्षभरामध्ये मला अमुक एक पैसे बाजूला ठेवायचे आहेत. मग मला किती पैसे मिळतात, किती मी खर्च करतो आणि किती बाजूला ठेवायला हवेत याचं सिस्टमॅटिक कॅल्क्युलेशन. म्हणजे शॉर्ट टर्म गोल्सनुसार किती पैसे मी बाजूला ठेवायला हवेत. बेटर टू बी कॉन्झर्वेटिव्ह इन अप्रोच फॉर सच गोल्स. म्हणजे जे शॉर्ट टर्म गोल्स असतात त्यामध्ये काय होतं, 7-8-10 महिन्यात, वर्षभरात मला पैसे खर्च करायचे आहेत. म्हणजे आधी खर्च करण्यापूर्वी पैसे बाजूला ठेवायचे आहेत, म्हणजे मला मिळवायचे आहेत किंवा एखादा सोर्स शोधावा लागेल. मग तिथे पैसे वाचवणं म्हणजे पैसे जर कमी खर्च केले तर ती एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट असते. तिथे कॉन्झर्वेटिव्ह ॲप्रोच वापरून किंवा काटकसरीची भूमिका वापरून पैसे बाजूला ठेवता येतात. बेटर नॉट टू टेक मच रिस्क फॉर सच गोल्स. अशा प्रकारच्या उद्दिष्टांसाठी खूप मोठी रिस्क किंवा जोखीम घेऊन चालत नाही, कारण वर्षभरामध्ये पैसे उभे करायचे असतात. रिस्क जर घेतली, जो पैसे कुठे अडकले किंवा आपण जर फसलो तर ते उद्दिष्ट साध्य होत नाही. फॉर लाँग टर्म गोल्स वन कॅन टेक मोर रिस्क. एखादं उद्दिष्ट मला 25-30 वर्षांनी जर अचीव करायचं आहे, साध्य करायचं आहे, तर मला रिस्क घेणं शक्य असतं, कारण मध्ये भरपूर कालावधी माझ्या हातामध्ये असतो. आणि फॉर दिस लाँग टर्म गोल्स वन कॅन टेक ॲडव्हान्टेज ऑफ टाईम. म्हणजे वेळेचा मधल्या 3-4 दशकांचा विचार करून मी ती उद्दिष्ट साध्य करतो. म्हणजे हे जे सगळे पॉईंट्स आहेत हे कोणाशी निगडीत होते? तर होरायझन आणि गोल्स. तर होरायझन ठरवताना, आर्थिक नियोजनाचं क्षितिज ठरवताना, उद्दिष्ट ठरवताना हे सगळे मुद्दे आधी लक्षात घ्यायला हवेत. या आर्थिक नियोजनातला दुसरा मुद्दा येतो रिस्क टॉलरन्स. म्हणजे किती प्रकारची जोखीम आपण घेऊ शकतो त्याची वैयक्तिक क्षमता. यामध्ये 2 भाग येतात. एखाद्या व्यक्तीची मानसिक क्षमता
असू शकते पण आर्थिक क्षमता नसते किंवा वाईस वर्सा. एखाद्या माणसाकडे आर्थिक क्षमता असते पण मानसिक तयारी नसते आणि कधीकधी आर्थिक क्षमता नसते पण मानसिक तयारी असते. तर इथे आपल्याला बघायचं आहे की दोन्ही बाजूने माणसाला नक्की पैसे किती आले आणि त्याची रिस्क घेण्याची क्षमता किती आहे हे दोन्ही रेशो पडताळून पाहिले पाहिजेत. मग ह्या मुद्द्याच्या अंतर्गत काय काय येतं, टू अंडरस्टँड इंडिव्हिज्युअल्स कपॅसिटी टू टेक रिस्क. म्हणजे प्रत्येक व्यक्तीची किती कपॅसिटी आहे. एखाद्या घरामध्ये 3-4 मार्गांनी जर पैसे येत असतील आणि काही ठिकाणी पैसे अडकले किंवा थोडंसं नुकसान झालं तर फार फरक पडत नाही. पण जर कुटुंबामध्ये मर्यादित पैसे येत असतील आणि एकच व्यक्ती पैसे मिळवणारे असेल तर तिथे कॉन्झर्वेटिव्ह ॲप्रोच वापरावा लागतो. म्हणून इथे प्रत्येक व्यक्तीची रिस्क टॉलरन्स कपॅसिटी लक्षात घ्यायला हवी. पुढचा मुद्दा येतो, सम इन्व्हेस्टमेंट्स आर मोर रिस्की. काही इन्व्हेस्टमेंट्स सेफ असतात तर काही इन्व्हेस्टमेंट्स रिस्की असतात. तर इथे रिस्क टॉलरन्स रेशो किंवा त्याचं प्रमाण बघताना अगोदर पडताळून पाहायला लागतं की किती इन्व्हेस्टमेंटचे ॲव्हेन्यू किंवा प्रकार माझ्यासमोर आहेत, त्यातले किती रिस्की आहेत आणि किती नॉन रिस्की आहेत. हे एकदा समजलं की पुढचा मार्ग सोपा होतो. नंतरचा मुद्दा येतो, रिस्की इन्व्हेस्टमेंट्स आर नॉट सुटेबल फॉर पीपल विथ लो रिस्क प्रोफाईल. म्हणजे ज्या लोकांची रिस्क घेण्याची क्षमता अजिबात नसते, ज्यांचा रिस्क टॉलरन्स रेशो मुळात कमी असतो, अशा व्यक्तींनी रिस्क न घेणं हे सगळ्यात उत्तम. म्हणजे विषयाची परीक्षा त्याने घेऊ नये. त्यांना माहिती आहे आपली क्षमता नाही, आर्थिक तर नाहीच, मानसिक पण नाही. त्यामुळे त्यांनी या फंदात पडू नये. जास्त रिस्क आणि जास्त रिटर्न्स मिळवण्याच्या फंदामध्ये त्यांनी न पडलेलं बरं. पुढे मुद्दा येतो, रिस्की इन्व्हेस्टमेंट्स आर नॉट सुटेबल फॉर गोल्स दॅट नीड कॉन्झर्वेटिव्ह ॲप्रोच. जिथे काटकसरीचा दृष्टिकोन अपेक्षित असतो तिथे रिस्की प्रकारच्या जोखमीच्या इन्व्हेस्टमेंट्स करू नये. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की पैसे लागणारच आहेत, समजा घरामध्ये वृद्ध आईवडील एखाद्या व्यक्तीकडे आहेत, त्यांची तब्येत कधीही बिघडू शकते, कधीही पैसे लागू शकतात. तर अशा वेळेला रिस्की इन्व्हेस्टमेंट्स करणं त्या व्यक्तीला झेपणारं नसतं. त्याच्याकरता काय जरुरी असतं की त्याने अशा प्रकारे पैसे इन्व्हेस्ट करावेत की जेव्हा केव्हा गरज लागेल ते उपलब्ध होतील. एखाद्या व्यक्तीच्या मुलीला परदेशामध्ये शिक्षणासाठी जायचं आहे आणि कधीही ॲडमिशनची प्रोसेस समोर येईल, पैसे लागतील, कोणाचं ऑपरेशन आहे, पैसे लागतील. तर अशा वेळेला रिस्की इन्व्हेस्टमेंट्स करणं योग्य नाही. तिथे जरी मानसिक तयारी असेल, आर्थिक तयारी असेल तरी प्रसंग बघून तो रिस्क टॉलरन्स रेशो ठरवता येतो. पुढचा मुद्दा येतो, रिस्क प्रोफाईल चेंजेस इन लाईफ टाईम इन डिफरंट स्टेजेस. म्हणजे सुरुवातीला कदाचित एखाद्या व्यक्तीची रिस्क घेण्याची क्षमता जास्त असते, संसारात पडल्यावर ती परत कमी होते, एकदा सेटल झाल्यावर ती परत वाढते, रिटायरमेंटच्या वेळेला ती परत कमी होते. त्यामुळे स्थित्यंतरं या रिस्क प्रोफाईलमध्ये येतच असतात. म्हणजे सेम व्यक्ती, तीच व्यक्ती आणि त्या व्यक्तीचं तेच रिस्क प्रोफाईल असं मात्र होत नाही. ते सतत कार्डिओग्रामसारखं खालीवर होत राहतं. म्हणजे काय होतं थोडक्यामध्ये की एखाद्या व्यक्तीचं लग्नाच्या पूर्वीचं जे आर्थिक स्टेटस असेल की समजा आई वडील पैसे मिळवत आहेत किंवा वडील पैसे मिळवत आहेत किंवा घरदार ठीक आहे, म्हणजे आर्थिक परिस्थिती बरी आहे आणि त्याला पैसे मिळत आहेत, तर काही विशेष टेन्शन नसतं. पण हेच संसारात पडल्यानंतर पत्नीची जबाबदारी आहे किंवा अपत्य झाल्यानंतर मग जबाबदारी वाढते आणि त्या ठिकाणी रिस्क प्रोफाईल हे कमी होतं. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये हे प्रोफाईल कधी आणि कसं बदलेल ते सांगता येत नाही. मग इथे हा जो आपण दुसरा मुद्दा पाहिला रिस्क टॉलरन्स, तिथे असं काही रेशो नाही आहे. प्रत्येक व्यक्ती, त्याचं उत्पन्न, घरात किती लोक पैसे मिळवतात, नंतर किती लोक अवलंबून आहेत आणि कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट्स अपेक्षित आहेत, दर महिन्याला खर्च किती असतो आणि एकंदरीतच आशा, अपेक्षा आणि आकांक्षा किती आहेत, या सगळ्यावर रिस्क टॉलरन्स रेशो ठरतो. काही लोकांना मिळालेले थोडेसे पैसे खूप असतात, ते आनंदी असतात आणि काही लोकांना कोट्यावधी रुपये जरी मिळाले तरी त्यांना अजून हवे असतात. त्यामुळे आता पैसे खूप झाले किंवा भरपूर झाले असं कधी होत नसतं. पैसे मिळण्याच्या प्रवासाला
कुठे ब्रेक मारायचा, कुठे फुल स्टॉप द्यायचा, हे प्रत्येक माणसाचं गणित वेगळं असतं. तसं रिस्क टॉलरन्स रेशो हा सुद्धा प्रत्येकाचा वेगळा येतो. तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे लिक्विडिटी नीड्स. आता लिक्विडिटी म्हणजे काय? तरलता. म्हणजे ज्या वेळेला पैसे लागतील त्यावेळेला पैसे उपलब्ध होतील का याचा विचार म्हणजे लिक्विडिटी. म्हणजे थोडक्यामध्ये पैसे अशा प्रकारे जमिनीमध्ये किंवा एखाद्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणं लिक्विडिटीच्या दृष्टीने धोकादायक असतं की जेव्हा पैसे लागतात तेव्हा ते क्षणामध्ये उपलब्ध होत नाहीत. म्हणून आपण मागे एकदा डिस्कस केलं होतं, सोन्यामध्ये पैसे गुंतवण्याच्या मागे पूर्वीच्या काळच्या भारतीय लोकांचा तोच दृष्टिकोन असायचा की ज्या काळामध्ये विविध प्रकारचे फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट्सचे ॲव्हेन्यूज किंवा मार्ग उपलब्ध नव्हते तेव्हा सोनं घ्यायचं आणि अडीअडचणीला ते विकायचं, हा साधा हिशोब असायचा. म्हणून तोच 50-100 वर्षापूर्वीचा हिशोब आत्ता ॲप्लिकेबल करणं हे काही बरोबर होणार नाही. मग लिक्विडिटीमध्ये पहिला मुद्दा काय येतो की व्हेन द मनी विल बी रिक्वायर्ड. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपल्याला आयुष्यामध्ये कोणत्या वळणावर किती पैसे लागतील हे समजलं पाहिजे. मग एखाद्या माणसाचं लग्न झालं, तो संसारामध्ये आहे, त्याला जागा बदलायची आहे का, त्याला चांगल्यापैकी गाडी घ्यायची आहे का, त्याच्या मुलांचं शिक्षण व्हायचं आहे, नंतर मुलांची लग्न व्हायची आहेत, किंवा त्याला निवृत्तीनंतर किती पैसे लागतील, हे टप्पे असतात. त्यामुळे नक्की पैसे कोणत्या क्षणी किती प्रमाणात लागतील याचा ढोबळमानाने प्रत्येक व्यक्तीला स्वतःला अंदाज असतो. हा मुद्दा लिक्विडिटीमध्ये पहिला धरला पाहिजे महत्त्वाचा म्हणून, तो म्हणजे व्हेन मनी विल बी रिक्वायर्ड. दुसरा पॉईंट येतो हाऊ क्विकली मनी विल बी अवेलेबल. किती पटकन त्वरेने मला हवे तेवढे पैसे उपलब्ध होतील. म्हणजे माझ्या इन्व्हेस्टमेंट्स मोकळ्या करून मला किती फास्ट पैसे मिळू शकतील याचा अंदाज असला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे लाँग टर्म किंवा शॉर्ट टर्म किंवा लिक्विडिटी ज्याला आहे आणि ज्याला नाही आहे त्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट्स केल्या पाहिजेत. पुढचा मुद्दा येतो इफ द मनी इज इन्व्हेस्टेड इन सम ॲसेट हाऊ मच टाईम इट विल टेक टू सेल द ॲसेट अँड टू रेज द फंड्स. म्हणजे एखाद्या ॲसेटमध्ये जर पैसे गुंतवले असतील तर ते मोकळे करून घेण्यासाठी किती वेळ लागेल, किती काळाने माझे पैसे मला परत मिळतील किंवा किती वेळाने गुंतवलेले पैसे परत मिळू शकतील याचा स्वच्छ अंदाज असला पाहिजे. तर लिक्विडिटीचा अंदाज आपला बरोबर ठरतो. पुढचा मनी मार्केट अँड स्टॉक मार्केट रिलेटेड ॲसेट्स आर इझी टू लिक्विडेट. म्हणजे पैशांच्या स्वरूपामध्ये जी गुंतवणूक केलेली असते ती म्युच्युअल फंड्समध्ये असेल, फिक्स्ड डिपॉझिटमध्ये असेल, शेअर्समध्ये असेल, प्रसंगी भले त्याचा परतावा थोडा कमी मिळेल पण पैसे 3 ते 5 दिवसामध्ये आपल्याला मिळू शकतात. या उलट जर पैसे प्रॉपर्टीत गुंतवले असतील ते अर्थातच वाढतात पण ते पटकन 2-4 दिवसात परत मिळतील याची शाश्वती नसते. त्यामुळे किती पैसे आपल्याला कधी लागतील त्याप्रमाणे लिक्विडिटीप्रमाणे पैसे इन्व्हेस्ट करायला हवेत. नंतरचा मुद्दा रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट्स टेक टाईम टू लिक्विडेट. आता आपण पाहिलं तसं रिअल इस्टेटमध्ये जर पैसे टाकले असतील त्यातनं भाडं मिळू शकतं, ॲप्रिसिएशनचा फायदा होतो. पण लिक्विडिटीची जर गरज असेल तर तिथे पैसे गुंतवणं योग्य ठरत नाही. म्हणून बरेच लोक व्यवसायाकरता जागा विकत घेऊन आहे ते सेविंग त्याच्यामध्ये गुंतवून वर महिन्याचा हप्ता निर्माण करण्यापेक्षा भाड्यावर जागा घेतात. आपली लायबिलिटी काय राहत नाही, जागा वापरता येते, भाडं दिलं, आपली लायबिलिटी संपली. आणि जर कधी बिझनेस बंद करायचा झाला, नवीन ठिकाणी शिफ्ट करायचा झाला तर ॲग्रीमेंट संपवता येतं, तिथे फुलस्टॉप देता येतो, नवीन ठिकाणी शिफ्ट करता येतं. हा एक विचार आहे. तर लिक्विडिटी हा मुद्दा लक्षात घेताना असे सगळे मुद्दे कवर होतात. चौथा मुद्दा येतो इन्फ्लेशन. म्हणजे अगदी सोप्या भाषेमध्ये महागाई. म्हणजे वस्तूंचे दर वाढत जातात आणि पैशांची व्हॅल्यू कमी होत जाते. त्याला म्हणायचं इन्फ्लेशन म्हणजे महागाई. म्हणजे पैशांची वस्तू विकत घेण्याची क्षमता कमी होत जाते. म्हणजे थोडक्यामध्ये 10 रुपयाला जर समजा आपण 10 वर्षांपूर्वी ठराविक चॉकलेट विकत घेऊ शकत होतो तर त्याच 10 रुपयामध्ये
त्याची निम्मी चॉकलेटं आता येतील, म्हणजे 10 रुपये तेच आहेत, चॉकलेट तेच आहे, संख्या कमी झाली, म्हणजे काय झालं, तर पैशांची पर्चेसिंग पॉवर कमी झाली. अगदी सोपं म्हणजे सगळ्यांना कळणारं उदाहरण, 100 रुपयामध्ये 20 वर्षांपूर्वी 5 लिटर पेट्रोल यायचं, आता त्याच 100 रुपयामध्ये 1 लिटर पेट्रोल येतं. पेट्रोल आणि रुपये हे जरी सेम असलं तरी पैशांची पर्चेसिंग पॉवर कमी झाली, म्हणजे इन्फ्लेशन वाढलं. आता हे इन्फ्लेशनरी ट्रेंड्स हे बदलत जातात, मग ते लक्षात घेऊन फायनान्शियल प्लॅनिंग करावं लागतं. पहिला मुद्दा काय येतो, इन्फ्लेशन इज अ पार्ट ऑफ इकॉनॉमिक लाईफ. म्हणजे इन्फ्लेशनबद्दल बोटं मोडून काही उपयोग नसतो, ते पार्ट ऑफ लाईफ आहे. इन्फ्लेशनमध्ये सुद्धा अनेक प्रकार असतात की क्रिपिंग इन्फ्लेशन, गॅलॉपिंग इन्फ्लेशन, अनेक प्रकार आहे, ते नंतर आपण केव्हा तरी पाहू. पण इन्फ्लेशन म्हणजे महागाई ही असतेच. पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी डिक्लाइन्स ड्यू टू इन्फ्लेशन, म्हणजे पैशांची वस्तू विकत घेण्याची क्षमता कमी होत जाते. इट गोज डाऊन एव्हरी इयर, ती प्रत्येक वर्षी थोडी 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 कमी होत जाते, म्हणजे इन्फ्लेशनरी प्रभाव त्याच्यावर असतो. इन गोल्स सेटिंग, इन्फ्लेटेड प्राइस इन फ्युचर इज एक्सपेक्टेड टू बी टेकन इन टू अकाउंट. म्हणजे गोल सेटिंग करताना, फायनान्शियल प्लॅनिंग करताना, आज ठराविक रक्कम मला घर चालवण्याकरता लागते, अजून 20 वर्षांनी तितकेच खर्च करण्यासाठी मला किती पैसे लागतील, ह्याचा अभ्यास म्हणजे इन्फ्लेशनरी ट्रेंडचा अभ्यास. की 6% इन्फ्लेशन जर आपण समजा गृहीत धरलं, 6 ते 7%, तर त्या प्रमाणामध्ये आत्ता घर चालवायला किती खर्च येतो, अजून 10 वर्षांनी 20 वर्षांनी किती खर्च येईल, याचा सिंपल अभ्यास. तर इन्फ्लेशन लक्षात घेऊन आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग करावं लागतं. 5वा मुद्दा येतो नीड फॉर ग्रोथ ऑफ इन्कम. म्हणजे हळूहळू कुठेतरी उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधणं, नवीन ॲव्हेन्यूज शोधणं, आणि कुठून मला उत्पन्न योग्य मार्गाने मिळू शकेल त्याचा विचार करणं, हे सुद्धा फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये आवश्यक असतं. त्यामध्ये पहिला मुद्दा कुठला येतो की इट इज नेसेसरी टू डिसाईड कॅपिटल ॲप्रिसिएशन ऑर रेग्युलर इन्कम. म्हणजे गुंतवणूक करताना या 2 गोष्टीला महत्त्व असतं की माझ्या भांडवलाची वृद्धी होणार आहे की मला त्यातनं रेग्युलर इन्कम मिळणार आहे. ठराविक पैसे बँकेमध्ये फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवल्यानंतर मला महिन्याला व्याज पाहिजे की मॅच्युरिटीला सगळे पैसे मी घेणार आहे. एखाद्या प्रॉपर्टीमध्ये जर मला रेग्युलर भाडं मिळत असेल, महिन्याला मिळणारं भाडं हे झालं माझं रेग्युलर इन्कम, आणि दरवर्षी वाढणारी प्रॉपर्टीची व्हॅल्यू म्हणजे कॅपिटल ॲप्रिसिएशन, तर मला काय हवं आहे की दोन्ही हवं आहे, त्याचा विचार करणं हे ग्रोथ ऑफ इन्कम या दृष्टीने आवश्यक असतं. पुढचं द प्रायोरिटी टू बी डिसाइडेड फॉर द अबोव. ह्यामध्ये प्रायोरिटी असते. काही लोकांना वाटतं ठीक आहे, आत्ता मला काय दर महिन्याला पैशांची गरज नाही आहे, माझं कॅपिटल ॲप्रिसिएशन झालं, मूळ भांडवल वाढलं तरी चालेल. आणि काही ठिकाणी परिस्थिती अशी असते की नाही, मला दर महिन्याला पुढच्या महिन्यापासून ह्या इन्व्हेस्टमेंट्समधनं काहीतरी मिळालं पाहिजे, रेग्युलर इन्कम आलं पाहिजे. म्हणजे नक्की आपल्याला काय अपेक्षित आहे हे पहिले स्वतःला समजलं पाहिजे. नंतर इन रिअल इस्टेट इफ नॉट गिवन ऑन रेंट, म्हणजे जर एखादी जागा विकत घेतली आणि भाड्याने दिली नाही तर इट हॅज कॅपिटल ॲप्रिसिएशन बट नॉट रेग्युलर इन्कम. म्हणजे काही ठिकाणी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली जाते, जागा भाड्यावर दिली जात नाही, ती पडून राहते, कॅपिटल ॲप्रिसिएशन होतं पण रेग्युलर इन्कम त्यातनं मिळत नाही. ह्या सगळ्या गोष्टी इन्कम ग्रोथचा विचार करताना लक्षात घ्यायला हव्यात. आणि यंग पीपल कॅन कॉन्सन्ट्रेट ऑन कॅपिटल ॲप्रिसिएशन. जेव्हा व्यक्ती तरुण असते, त्याचं वय कमी असतं, तेव्हा रेग्युलर इन्कमपेक्षा कॅपिटल ॲप्रिसिएशन ह्या मुद्द्याकडे लक्ष द्यायला हवं. म्हणजे व्यक्तीनुसार वयानुरूप व्यक्तीच्या इन्व्हेस्टमेंट्स आणि अपेक्षा बदलत जातात. म्हणजे आत्तापर्यंत आपण हे 5 मुद्दे आणि त्याच्या अंतर्गत आलेले सगळे मुद्दे जर पाहिले तर आर्थिक नियोजन करताना त्या सगळ्यांचा विचार करणं अगत्याचं ठरतं. तरीही योग्य व्यक्तींचं मार्गदर्शन आणि फायनान्शियल एक्सपर्ट्सचा सल्ला या ठिकाणी आवश्यक ठरतो. स्वतः ट्रायल आणि एरर करण्याच्या भानगडीत पडू नये. एक लक्षात घ्या, पैसे योग्य ठिकाणी खर्च करून आयुष्य एन्जॉय पण करायचं असतं, हे विसरू नका. नाही तर काही लोक फायनान्शियल प्लॅनिंगच्या इतके आहारी जातात
इतकी उत्तम इन्व्हेस्टमेंट्स इतकी उत्तम प्रकारचे इन्व्हेस्टमेंट करतात की त्यांना विसरायला होतं की आलेले पैसे हे खर्च पण करायचे असतात. फक्त बचत करून पैसे जोडता येत नाहीत, तर उत्पन्नाचे मार्ग वाढवून हे सगळं प्लॅनिंग आणि जास्त प्रमाणावरती पैसे गुंतवणं वाढवणं हे शक्य होतं. या मुद्द्याकडे दुर्लक्ष करू नका. बऱ्याचदा लोक एकाच आर्थिक स्रोतावरती अवलंबून असतात, मर्यादित पैसे येतात आणि त्याचं नियोजन मर्यादित प्रमाणावर करून मर्यादित परतावा आणि मर्यादित ॲप्रिसिएशन याच्यातच अडकलेले असतात. हे फायनान्शियल प्लॅनिंग करताना मोठ्या प्रमाणावरती उत्पन्न कुठून मिळेल याचाही विचार केला पाहिजे. तुमच्या या सगळ्या फायनान्शियल प्लॅनिंग करता मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.